हॅलो एव्हरीवन, आज आहे गुरुपौर्णिमा आणि आम्ही चाललो आहे मठामध्ये. तर सकाळी 5 वाजता उठलेलो, त्यामुळे सारूला आलेली झोप ती गाडीत पुन्हा झोपली आणि हा सकाळचा व्ह्यू वाव. तर फायनली आम्ही पोहोचलो पळसधरीला. सकाळीसुद्धा खूप लोक दर्शनाला आलेली होती आणि सर्वात आधी आम्ही दादा दरेकरांचं दर्शन घेतलं, ज्यांनी मठ बांधलं आहे. नंतर आम्ही प्रदक्षिणा घातल्या आणि दर्शनाला आत गेलो. तर आपल्या सगळ्यात आधी बाप्पाचं दर्शन झालं. गाभाऱ्यात गेल्यावर खूप प्रसन्न वाटलं, कारण सकाळीच माझ्या गुरूंचं दर्शन झालं. तर तुमचे गुरु कोण आहेत हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नंतर पादुकांचं दर्शन घेतलं, नंतर या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि हे आहे स्वामींचं शेषघर. आणि आता चाललो आहे माझ्या फेवरेट ठिकाणी, ध्यान कक्षात, जिथे मला जाऊन खूप शांत वाटतं. आणि बाहेर आल्यावर तिथलं दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आल्यावर गुरु आणि शिष्यांची अशी मस्त रांगोळी काढलेली आणि आम्ही निघालो घरी जायला. सारूनी आल्यापासून काय मामाला सोडलाच नव्हता आणि मला करायच्या होत्या रील्स. मी यांना म्हटलं की चांगला व्ह्यू बघा, म्हणजे मला रील्स करता येतील. तर आम्ही गेलो या ठिकाणी आणि ह्यांचं असं मत होतं की इथल्यापेक्षा पुढे आणखी चांगला व्ह्यू आहे, मग आपण पुढे जाऊन रील्स करू. आम्ही परत गाडीत बसलो आणि पुढे जायला निघालो, पण माझा रील्सचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला, कारण की तिथे रील्स बनवायच्या होत्या, तिथे खूप पाऊस पडत होता. आणि हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. फॉलो, लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.